नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. जळगाव जिल्ह्याच्या चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत गहू घेण्यासाठी नागरिकांची गर्दी, मात्र यावर्षी गव्हाची आवक कमी. अमरावतीत आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपा उमेदवार नवनीत राणांची रॅली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. नांदेडमध्ये आज भाजपा उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन. हिंगोलीत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार बाबूराव कवडीकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढण्यात आली रॅली. बुलढाण्यात काँग्रेसच्या ज्ञानेश्वरदादा पाटलांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करून उडवली खळबळ. चंद्रपूर लोकसभा काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी वाशिम जिल्ह्यातील बंजारा समाजाची काशी असलेल्या पोहरादेवी येथे घेतले दर्शन. बँकेचेच कर्मचारी निघाले फ्रॉड. नवी मुंबईतील इंडसइंड बँकेच्या 2 आजी-माजी कर्मचाऱ्यांना सायबर क्राईम पोलिसांनी केली अटक. गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील 8 गावातील नागरिकांचा निवडणुकीवर बहिष्कार. जालन्यातील गजानन तौरचा मुख्य मारेकरी टायगर शेराच्या जालना पोलिसांनी आवडल्या मुसक्या. आरोपी टायगर शेरा याला पोलिसांनी अमृतसर येथून घेतले ताब्यात. इंडिया आघाडीचे उमेदवार चांगल्या मताने जिंकून येतील, आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला विश्वास. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.